वेलकम टू द पार्ट 2 ऑफ अ संडे राईड. आता परत मी चाललो आहे मम्मीला पिक करायला. अँड फॉर नाव वी आर अलोन ऑब्वियसली. तर पिक करायला चाललो आहे तर ओके. इट्स शोईंग 44 मिनिट्स फॉर 18 किलोमीटर. ओके, लेट्स गो. ओके, सो जो हा न्यू व्ह्यू आहे तो तुम्हाला कसा वाटतोय हे कमेंटमध्ये सांगा. पीक संडे राईड खरंच झालेली आहे. अरे अरे काय चाललंय यांचं. अरे गाडीला स्टँड आहे ते वापरा. नाव इट्स पीक संडे राईड. आता सकाळी पण असं वातावरण होतं तेव्हा मी निघालेलो. संध्याकाळी पण आता वाजलेत किती 5:42. सो इट्स ऑलमोस्ट अ सनसेट टाईम. सीनरी 5:41. ओके, गाडी सगळं 1 मिनटं पुढे पोचतो. इथे दाखवत आहे 6:21. 6ला मम्मीचा प्रोग्राम सुटणार आहे आणि 6 नंतर बाहेर येईपर्यंत 15-20 मिनटं तर जाणारच मम्मीला. ओके, सो वी आर वेल अहेड ऑफ आवर टाइम. वी विल गो ॲज पीसफुल ॲज वी कॅन अनलेस अँड अंटिल दिस इडियट्स. अनलेस अँड अंटिल असं कोण येणार नाही असंच मध्ये. अरे भाई अमर अकबर अँथनी साईडला वा. तो बघ फोनवर बोलतोय. काय बोलायचं या लोकांना. भाय आज सकाळी मी हे लावल्यानंतर त्याला बोललो होतो लडाखचं लोकेशन टाक. तर इंडियन गव्हर्नमेंट ब्रॉड लडाख टू मी. थँक्स इंडियन गव्हर्नमेंट फॉर मेकिंग द रोड्स फील लाईक लडाख, फील्स लाईक लडाख अँड सेव्हिंग माय लॅक्स ऑफ मनी. हो दिस सेट हाऊ ब्युटिफुल दिस लुक यार. काय भारी आहे प्रीमियमनेस मॅपचा. आधी नाही तर असं बघावं लागायचं, थांबून थांबून बघावं लागायचं. कायच्या आणि आत्ताच्या संडे राईडमध्ये एवढाच फरक आहे की सकाळी रस्ता असा होता आणि आता असा आहे. एव्हरीवन इज स्टक. व्हॉट द हेल इज दिस. 5 मिनटं वाढली इथेच. गूगल मॅप पण कन्फ्यूज होत असेल भाई मुंबईमध्ये. भाई मैं तो एक्यूरेट टाइम बताऊंगा नहीं. बाद में तुमने मुझे पकड़ लिया तो नशीब की माझ्याकडे बाईक आहे. कारला तर अरे भाई कार मध्ये जेवढी माणसं बसतात तेवढी तिथे घसरून चाललाय या गाडीवर. अरे फोन मध्ये नंतर बघ भावा. तुला आधी फोनची पडली आहे. इथे लोकांना ट्रॅफिक मधून बाहेर पडायचं आहे. सिरियसली यार असं म्हणजे दर संडेला वगैरे किंवा कधी पण वेळ भेटेल तेव्हा. संडेलाच ॲक्च्युली मुंबईमध्ये बोलल्यावर एव्हरीडे असं नाही निघू शकत. या टायमाला जर निघालं तर भाई ह्याच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक भेटेल. बरं असं निघायला पाहिजे. काय मजा येते, फ्रेश वाटतं एकदम. सो नाव दॅट वी आर हिअर की आता इथे ही जी बिल्डिंग आहे विवा, अपटाऊन विवा, ह्याच्या खाली ट्रायमचं शोरूम आहे. माझ्या एका मित्राकडे, हेमंतकडे, मस्त आदमी हेमंत. ओहो, सुझुकी विक्टोरियस. ही काय गाडी आहे, स्मार्ट हायब्रिड, एक नंबर. तर तिथे ट्रायमचं शोरूम गेलं. आता ही गाडी 200cc चालून मला काय फील होतं माहिती आहे काय. आय नीड अ लिटल पॉवर. कारण जेव्हा मी 400cc चालवली ट्रायम आणि फर्स्ट गिअरला चालू केली, फर्स्ट गिअर टाकला, सेकंड गिअर टाकला ना भाई गाडी उडत होती. असं वाटत होतं मी अजून एक्सिलेटर देतो झूप. देखते हे. सध्या तरी माझं बजेट डझंट अलाउड 2 व्हीलर. ह्यालाच मेंटेन करणार आता. त्या दिवशी ठरवलेलं की आता ही सेल नाही करायची. आता ही कधीच सेल नाही करायची, नेवर. आणि देव करू माझ्यावर अशी कधी वेळ पण येऊ नये की मला ही सेल करावी लागेल. माझं यूट्यूब चॅनल इतकं चालावं किंवा माझी काही अर्निंग इतकी चांगली व्हावी की मला माझ्या बाईक्स जितक्या पण येणाऱ्या असतील आणि आता जी आहे ही हिला आयुष्यभर मेंटेन करता येईल. हो GT 650 ग्लायडिंग थ्रू द ट्रॅफिक. एक डेली ऑब्झर्वेशन व्हिडिओ टाकला पाहिजे ना संडेचा. ग्लायडिंग थ्रू द ट्रॅफिक. ॲक्च्युली मला मोटो ब्लॉगिंग पण आवडते. बट यू नो मला असं निश बोलतात ना, निश फोकस नाही राहायचं आहे. मला असं इन जनरल कंटेंट बनवायचं आहे की मला समजा आता मला जरी डेली लाईफवर एक मूवी बनवायचा विचार केला तर मी बनवेन.
मग एवढा मोठा ब्लॉग मी टाकणार तरी आहे का यूट्यूबवर, बिकॉज मी छोटे व्हिडिओ टाकतो तेव्हाच व्ह्यूज म्हणजे चांगले येत आहेत. असं नाही की व्ह्यूज माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे, बट जर करतोय तर त्याच्यावर पण लक्ष द्यायला पाहिजे, केले तर नीट केलं पाहिजे. सो शॉर्ट व्हिडिओ टाकल्यावर लोक जास्त वेळ बघतायत, लॉंग व्हिडिओला थोडा जास्त रिस्पॉन्स यायला पाहिजे. बट ठीक आहे. पिकलो ड्रॅगन बॉल झी सी 2 मिनटं पण मी एका वाक्यावर राहू शकत नाही आणि फोकस करू शकत नाही. 1500 रुपयांनी भरलं लाडक्या बहिणीचे खातं, अनुप्रियाने जोडलं आपुलकीचं नातं. सन मराठी 1 डिसेंबरपासून रोज रात्री 9:30 वाजता बघा सर्वांनी. फुकटमध्ये प्रमोशन केलं. चला आता तुमची व्ह्यूअरशिप रेकॉर्ड ब्रेक होणार, तब्बल 5 लोक एकत्र बसून बघणार. सी काय गरज आहे का, काय गरज आहे का? अरे भाई तुम्ही आज संडे आहे भाई, 5 मिनटं लेट गेला तर काय होणार नाही. क्या भाई क्या बोले. यू शुड ऑलवेज स्टे अलर्ट ऑन इंडियन रोड. स्पेशली रोडवर तर कुठे पण जगात जावा अलर्ट राहायचंच, पण इंडियन रोडवर जास्त राहायचं. मधूनच असा रिक्षावाला येऊ शकतो, काही येऊ शकतं कोण पण. मधूनच त्या रिक्षावाल्याला बाईक चालवायची इच्छा झाली की बाईकच्या लाईनमध्ये घुसेल. सी बाईकवाल्याला कार चालवायची झाली की कारच्या लाईनमध्ये घुसेल. काही येऊ शकतं. ये इंडिया है, इधर कुछ भी होता है. किती जवळजवळ चालतं. अकॉर्डिंग टू गुगल मॅप्स आपण 17ला पोचणार. आता 18 दाखवतो, 17 अजून 1 मिनिट अर्ली दाखवलं. वी आर ऑफिशियली 3 मिनिट्स अर्ली. टेक दॅट गुगल, टेक दॅट. आपला नाद करायचा नाही, कळालं काय? लक्षात ठेव, आपला नाद करायचा नाही. त्यामुळे पुढच्या वेळेस आहे ना 5 मिनिट कमीच दाखवायचे, नाही तर चॅलेंज करती. For the first time in my life, I am seeing this, how it happens. काय भाई, तुला भेळ आण बोलतो, तू चायनीज भेळ आणतो. तुला वेस्ट साईडला पार्किंगला ये बोलतो, तू जोगेश्वरीला पार्किंगला जातोस. क्या हो क्या गया है आपको?